नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज दिनांक 18 ऑगस्ट रोजी बंगालच्या खाडीत विशाखापट्टणम ते भुवनेश्वर दरम्यान एक कमी दाब क्षेत्र तयार होत आहे। याची तीव्रता आहे जवळपास 997 हेक्टोपास्कल इतक्यापर्यंत याचा दाब कमी असणार आहे। त्याचप्रमाणे वाऱ्याची चक्राकार स्थितीसुद्धा घरामध्ये असणार आहे आणि या स्थितीमुळेच महाराष्ट्रातील जवळपास 3 ते 4 विभागामध्ये पुन्हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। काही विभागाकरता रेड अलर्टसुद्धा असणार आहे। तर मित्रांनो, पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि देसाईगंज या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम, कारंजा, यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद या ठिकाणीसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। तर कल्याण, डोंबिवली, इगतपुरी, नाशिक, त्र्यंबक, शहापूर आणि जुन्नर या ठिकाणी रेड अलर्ट असणार आहे। या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे मुंबई ते कोकण किनारपट्टीवर सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। तर महाराष्ट्र विभागातील काही विभागामध्ये ऑरेंज अलर्ट असून त्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। नांदेड या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे उदगीर, अहमदपूर, लातूर या ठिकाणी सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे जामखेड, बीड, चौसाळा आणि अहमदनगर या ठिकाणी सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, जर हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि काही प्रश्न कमेंट करून अवश्य विचारा। आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मी नितीन काळे आपलं ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो। धन्यवाद शेतकरी बांधवांनो। त्याचप्रमाणे यूट्यूब चॅनल